युवती अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना मला निवडणुकीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये विश्वासात न घेता आपल्या NCPच्या या लोकांनी हे सगळं षडयंत्र आपल्यासोबत रचलेलं आहे। गेल्या 1 वर्षापासून मी युवती अध्यक्षपद हे मला गेल्या 2 वर्षापासून भेटलेलं होतं। गेल्या वर्षी मला युवती अध्यक्ष पदाचं पदभार मी घेतलेला होता। तर त्यानंतर मी फक्त अजितदादा यांच्यासाठी मी काम करत असताना खूप युवतींची मोठी संघटन निर्माण केलेली आहे आणि महिलांची एक फळी निर्माण केलेली आहे। सोलापूर शहरामध्ये जवळपास आत्तापर्यंत 1328 महिलांचं संघटन, महिला अजून युवतींचं संघटन आपण सोलापूर शहरात निर्माण केलेलं आहे। आणि ह्या गोष्टी होत असताना खूप गोष्टी मला माझ्यासोबत त्रास दिलेले आहेत या लोकांनी आणि गेल्या 3 महिन्यापासून माझ्यासोबत निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये यांनी त्रास दिलेला आहे। आणि हे करत असताना मला नाही संधी भेटली युवतीला, तर तुम्ही माझ्या महिलांना तर संधी द्या म्हणून आपण NCPच्या 5 महिला उमेदवारांचा अर्ज भरायला लावलेलं होतं। पण त्या ठिकाणी महिलांना पण AB फॉर्म मिळाला नाही। लास्ट मोमेंटला आमच्या भाग्यश्री राठोड मॅडम, बालमणी कस्सा मॅडम आणि पूनम डायमा तसेच अजून 1-2 महिला होत्या, तर त्यांचे AB फॉर्म कापलं गेला आणि लास्ट मोमेंटला दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या लोकांना त्यांनी संधी दिले। आणि हे माझं लढण्याचं, माझ्या राजीनामाचं कारण एवढंच आहे की माझ्या महिलांना आणि युवतींना न्याय मिळाला नसल्यामुळे मी आज हे राजीनामा दिलेला आहे। काय कारण आहे पक्षांमध्ये अशा पद्धतीने महिलांवर अन्याय काय होतो असं काय वाटतं? या अगोदरपासून महिलांवरती अन्याय होतोच। आता अजितदादांनी लाडकी बहीण योजना ही काढलेली आहे। कशासाठी काढलेली आहे? महिला सक्षमीकरणासाठी ही काढलेली योजना आहे। महिलांना अजितदादा तिकडे राज्यात न्याय देत असतील तर हे सोलापूर शहरामध्ये महिलांना आणि युवतींना न्याय भेटत नाही आहे। न्याय भेटला पाहिजे ना। आम्ही कशासाठी एवढं लढतोय, पक्षासाठी एवढं झटतोय, तर ह्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे।